सकाळी सकाळी त्यांनी देवपूजा केल्यानंतर कामाला गेले ते आणि मी लागले माझ्या कामाला. माझं हे भरपूर वर्षानंतर मला हे ट्रायपॉड सापडलं होतं. पण ते व्हिडिओ बनवता बनवता काय माहिती कसं काय तुटून गेलं. नेमकं मोबाईल ठेवतो ना ते स्टँडच तुटून गेलं. आता त्याला कसं तरी ॲडजस्ट करून बघणार उपयोगात येतं का नाही. खूपच छान होतं, भरपूर वर्षानंतर सापडलं होतं आणि मी फक्त 350 रुपयामध्ये घेतलं होतं. आणि बाहेर वातावरण तर पाहू शकता तुम्ही. आणि हे प्लांट कुठलं आहे ते पण मला कमेंट सांगा. माझ्या भौतिकने ते राजा राणीचं प्लांट आहे, गुलाबी कलरचे फुलं येतात. त्याची बी मी माउंट आबूवरून घेऊन आली होती. मस्तपैकी ग्रो होत आहे. तर इथे ना किचनमध्ये म्हटलं चला आता भांडे सगळे साफ करून घेते आणि किचन सगळं पुसून घेते. बाहेरचं वातावरण बघून विचार करत होती की कपडे बाहेर टाकू का नको टाकू. बरं झालं कपडे बाहेर नाही टाकले, कारण बाहेर आहे ना थोड्याच वेळात पाऊस स्टार्ट होऊन गेला होता. तर तुमच्या इकडं पण पाऊस येतोय का आता सध्या? तर जामनगरला तर येतोय, मध्ये मध्ये येतो, मध्ये मध्ये बंद होऊन जातं. पण ऊन नाही पडले भरपूर दिवसापासून. बाहेर रात्री पाऊस पडला होता म्हणून झाडू वगैरे मारला. आणि तर दूध उरलेलं होतं 1 लिटर. तर त्याचं म्हटलं आता पनीर काढून घेते. दही नाही केलं, पनीर काढून घेते म्हटलं. मुलं पनीर मॅगी, पनीर पराठा असं खातील. पण मुलांनी मला पनीर मॅगीच बनवायला लावली होती. त्यांनी भरपूर दिवसानंतर खाल्ली नव्हती मॅगी. म्हटलं चला मग मॅगी बनवते. पण मॅगी आहे ना मी दुसऱ्या दिवशी बनवली होती. त्या दिवशी मी मूगचे पराठे बनवले होते, खूपच टेस्टी लागतात. तर पनीर जसं आपण काढतो तुम्हाला प्रत्येकाला प्रोसेस माहितीच असणार म्हणून मी काही सांगत नाही आहे. पनीर वगैरे काढल्यानंतर वापस थोडेसे भांडे जमा झाले होते, त्यांना पण घासून घेतलं व्यवस्थितपणे आणि घासल्यानंतर गॅस ओटान ते सगळं पुसून घेतलं. हेच तर राहतं पूर्ण दिवस. मुलांना सुट्टी राहते म्हटलं मध्ये मध्ये भांडे निघतच राहतात आणि तेच साफ करा म्हणून असं. भांडे वगैरे घासल्यानंतर मग किचन मस्तपैकी असं साफ करून घेतलं, क्लीन करून घेतलं. तसं तुमच्या मुलांची स्कूल कधी ओपन होणार आहे? आमच्या मुलांची स्कूल ओपन व्हायला अजून गुरुवार का शुक्रवारी ओपन होणार आहे स्कूल. तर बस कपडे मग नंतर घरामध्ये टाकून घेतले मस्तपैकी, कारण बाहेर तुम्हाला माहितीच आहे पावसासारखं वातावरण आहे. तितकं नशीब की घरामध्ये दोऱ्या बांधल्या होत्या म्हणून टेन्शन नव्हतं. कपडे टाकायला होतं जागा. तर कपडे बाकीचे खाटेवरती टाकले नाही, बाकीचे दोरींवरतीच टाकले. बस अशा प्रकारचा हा छोटासा मिनी ब्लॉग होता. कसा वाटला सांगा. तर इथं आम्ही आता बसून गेलो जेवण करायला आणि चला मग आता बाय बाय. जेवण एन्जॉय करतो. भेटूया पुढच्या व्लॉगला. बाय बाय.